पवनचक्कीमधील वादापासून भीती वाटते असं संतोष देशमुख म्हणायचंय. संतोष देशमुखांच्या पत्नीची टीव्ही 9शी बोलताना ही माहिती आहे. भांडणानंतर लातूरला गेलो, सारखे फोन आल्याचं परत त्यामुळेच आलो असं माहिती देताना त्यांनी सांगितलेलं होतं, अशी पत्नीने माहिती दिली आहे. संतोष देशमुखांना सारखे कुणाचे फोन यायची माहिती नाही असं देखील पत्नीने म्हटलंय त्यांच्या. संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख आपल्यासोबत आहेत. तर तुम्ही पोलिसांकडे जबाब दिलेला आहे. त्या जबाबामध्ये असं म्हटलेलं आहे की विष्णू चाटेकडून संतोष देशमुख यांना 1 महिन्याआधीच धमकी देण्यात आली होती मारण्याची. ते भांडणं झाल्यापासून टेन्शनमध्ये होते. ते एवढंच मला म्हणले की फोनवर काय मला माहित नाही, पण मी म्हणलं काय झालंय, तर ते म्हणले की त्या दिवशी पवनचक्कीवर जी किरकिर झाली ती जरा गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, मला भीती वाटते, एवढंच बोलले. पण फोन करून काही धमकी वगैरे दिली होती असं काही आहे? नाही, तसं काय मला माहित नाही. ते असं तोंडानेच लातूरला आल्यावर मला बोलले होते. ती कशी धमकी दिली होती ते मला माहित नाही. काय ते संतोष देशमुख तुम्हाला काय म्हणाले होते? म्हणजे मला भीती वाटायले त्या भांडणामुळे. ते गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत आणि ते मला असं भीती वाटायले त्यांच्यापासून भांडणाची, मारहाणची. मग त्यांनी हे पोलिसांकडे वगैरे सांगितलं होतं का? काही संरक्षणाची मागणी वगैरे केली होती का? नाही, ते मला माहित नाही. पण मग जो भांडण झालं होतं पवनचक्कीवरती, ते भांडण झाल्याच्या नंतर संतोष देशमुख हे रोज अस्वस्थच वाटायचे. हां, ते भांडणं झाल्यानंतर लगेच शनिवारी ते माझ्यासोबत लातूरला आले होते. मग ते भांडणं झाले असे म्हणल्यामुळेच मी म्हणलं जाऊ नका, मग इथंच थांबा, कशाला जाता, तुम्हाला भीती वाटायला तर. म्हणून ते तिथंच थांबले होते. रविवारी पण थांबले, सोमवारी ते थांबणार होते. नंतर त्यांना लईच फोन येले, कुणाचे येत होते ते काय मला माहित नाही. मग ते मला म्हणले काम आहे, मला गावाकडे जावं लागते. म्हणजे फोन येत होते त्यांना सारखे? हां, फोन येत होते. पण फोनवरून धमकी दिली का नाही हे तुम्हाला कल्पना नाही? नाही, ते फोनवरून दिलेली माहित नाही. ते तोंडीच मला बोललेले, म्हणजे भीती, ते जास्त असे लोक हे आहेत म्हणून मला भीती वाटायला, एवढंच म्हणले. कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, मसाज.